विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितीये का, काही शब्द असे असतात जे आपल्याला प्रश्न विचारतात. बघा, मग तुम्हाला माहितीये का काही शब्द, जसे की मराठीमधून म्हणलं तर का, केव्हा, कुठे, तसेच काही इंग्रजीमध्ये पण शब्द आहेत जे आपल्याला प्रश्न विचारत असतात. म्हणून आजच्या आपण या पाठामध्ये बघणार आहोत की कोणते आहेत असे प्रश्न विचारणारे शब्द, म्हणजे क्वेश्चनिंग वर्ड, म्हणजे WH टाइप आपण त्याला म्हणतो की क्वेश्चन तयार करतात असे वर्ड. तर बघा, पहिला जो आहे तो आहे हू asks about person. जेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल विचारलं जातं तेव्हा आपण या प्रश्नाची सुरुवात हू ने करतो. हू इज दिस वन, हू इज दिस पर्सन, हू इज राम, राम कोण आहे. बरोबर, तुमच्या लक्षात आलं. म्हणजे जेव्हाही कोणताही प्रश्न आपल्याला तयार करायचा असेल, तो व्यक्तीबद्दल प्रश्न तयार केला तर तशा वेळी तो WH म्हणजे हू ने सुरुवात होतो. म्हणून हा आपला पहिला क्वेश्चनिंग वर्ड आहे. दुसरा आहे बघा व्हॉट. व्हॉट म्हणजे काय. asks about a thing or idea. What is your name? What is in your mind? What is this? What is about yourself? असे काही प्रश्न असतात जे व्हॉट ने सुरुवात होतात आणि अशामध्ये एखाद्या वस्तूबद्दल किंवा त्या एखाद्या कल्पनेबद्दल प्रश्न विचारला जातो. तिसरा जो आपला वर्ड आहे तो बघा वेअर asks about a place. एखाद्या स्थळाबद्दल, एखाद्या ठिकाणाबद्दल जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा वेअर हा शब्द वापरला जातो. वेअर म्हणजे कुठे. वेअर इज युअर होम, वेअर डू यू लिव्ह, वेअर इज सुवर्णदुर्ग. असे प्रश्न तयार होतात की कुठे आहे तुझे घर. लक्षात आलं तुमच्या. वेअर. त्याच्यानंतर वेन विचारला जातो. आस्क अबाउट टाइम. वेळेबद्दल जेव्हा प्रश्न विचारला जातो केव्हा. When are you coming to school? When are you going on holidays? When are you going to home? असे प्रश्न विचारले जातात तेव्हा प्रश्न तयार होतो when म्हणजे केव्हा. त्याच्यानंतर बघा why. Ask for a reason. कारण जेव्हा विचारायचं असतं तेव्हा शब्द why ने सुरुवात होतो प्रश्न. why म्हणजे का. why you are sad म्हणतो की आपण why you are happy. तेव्हा why ने प्रश्न विचारला होतो. how म्हणजे किती. क्वांटिटी मध्ये बघा. ask about the manner or process. how is this असे प्रश्न तयार केले जातात तेव्हा आपण हाऊ हा शब्द विचारला जातो. हाऊ इज युअर प्लेस, हाऊ इज युअर होम, तुझं घर कसं आहे. तेव्हा हाऊ म्हणजे काय, मॅनर किंवा प्रोसेस विचारली जाते. त्याच्या पाठीमागे की तुझं घर कसं आहे. मग हाऊ इज युअर होम और हाऊ इज युअर स्कूल, तुझं स्कूल कसं आहे. हाऊ आर यू, तू कशी आहेस. मॅनर, तू कशी आहेस. तेव्हा आपण काय म्हणतो, आय एम वेल, आय एम फीलिंग वेल. बरोबर ना. मग हाऊ आला. विच आस्क टू चूज फ्रॉम ऑप्शन. बऱ्याच वेळा मित्रांनो तुम्ही बघा स्कॉलरशिपचे प्रश्न सोडवता की नाही तेव्हा बऱ्याच वेळा हा शब्द तुम्हाला बघायला मिळतो. विच ऑफ द फॉलोइंग. विच हा शब्द विचारला जातो कोणता. विचचा अर्थ काय, कोणता. विच इज युअर बुक, तुझं पुस्तक कोणतं आहे. बरोबर. यातलं समजा चूज करायचं असेल तर त्याच्यासाठी आस्क टू चूज, एखादी गोष्ट निवडायची असेल. विच इज युअर पेन, विच इज युअर बुक, विच इज युअर पेन्सिल, लाईक दॅट. त्याच्यानंतर बघा हुज. आस्क अबाउट ओनरशिप. हुज दिस, कोणाची ही वही. हुज दिस, दिस इज नमीश नोटबुक. बरोबर. हुज दिस, आपण जेव्हा एखाद्याला कोणाचा आहे ओनरशिप, एखादी वस्तू कोणाची आहे असा प्रश्न विचारतो तेव्हा हुज दिस विचारत असतो. हू आस्क्स अबाउट द ऑब्जेक्ट और पर्सन. हुम, कोणाचे कोण आहे ते नेमकं. टू हुम, कोणाला द्यायचंय. एका पर्टिक्युलर पर्सन बद्दल जेव्हा विचारलं जातं तेव्हा हुम ही प्रश्न सुरुवात होते. आता हाऊ मेनी एक बऱ्याच वेळा असतं. हाऊ मेनी ब्रदर्स डू यू हॅव, हाऊ मेनी सिस्टर्स डू यू हॅव असे प्रश्न विचारले जातात. तेव्हा बघा आस्क
about number or count. I have 2 brothers. I have 1 sister. बरोबर ना, असं आपण म्हणतो की नाही. म्हणून हे शब्द जे 10 शब्द आहेत ते बघा, हे आपले प्रश्नार्थक शब्द आहेत. याला काय म्हणतो आपण? प्रश्नार्थक शब्द. Questioning words: who, what, where, when, why, how, which, whose, whom, how many. ह्या 10 प्रश्नांना तुम्ही तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे आणि प्रॅक्टिस साठी उद्या तुम्ही हे 5 वेळा लिहून आणा, पाठ करा, वाचा, पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला कोणताही प्रश्न अवघड जाणार नाही. समजलं का सगळ्यांना?